सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामीमय लाईफ शीतल या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर धनलक्ष्मी कुंचन सेवा ही तुम्ही नेहमीच माझ्या चॅनलवरती बघता आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा ही खूप प्रभावी आहे। तुमचा व्यवसाय चालत नाहीये, उद्योग तुमचा चालत नाहीये, तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाहीये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर आर्थिक अडचणी असतात आणि प्रत्येकाच्याच असतात। तर त्या आर्थिक अडचणी म्हणजे पैशाशी रिलेटेड भरपूरसे प्रश्न आपल्याला पडत असतात नेहमी। ते प्रश्न आपले सुटावे किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी माता स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये सुद्धा बरकत यावी, आपल्या घरात सुद्धा लक्ष्मी मातेने धनाचा वर्षाव करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं। पण त्यासाठी काही सेवा असतात त्या आपण करायच्या आहेत। तर धनलक्ष्मी कुंचन सेवा ही तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितली आणि या चॅनलवरती सेवा बघून भरपूर ताईंनी आपल्याकडे कुंचन आणि पूजा साहित्य भरपूर ऑर्डर केलं आणि ह्या धनलक्ष्मी कुंचन सेवेचे ह्या पूजेचे अनुभव भरपूर ताईंना खूप चांगले आलेले आहेत। कारण या सगळ्या सेवा या स्वतःच्या माझ्या स्व अनुभवातल्या आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आणि धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो आपल्याकडे अखंड मिळतो कारण आपण स्वतः तो बनवून घेतलाय आणि त्या धनलक्ष्मी कुंचन सेवेतून भरपूर बऱ्याचशा ताईंना चांगले अनुभव सुद्धा आलेले आहेत। काही ताईंचं स्वतःचं घर झालेलं आहे, काही ताईंनी शेती खरेदी केलेली आहे, त्याचबरोबर काही ताईंचं कोर्टाचं काम होतं ते झालेलं आहे। म्हणजे या कुंचन सेवेचे असंख्य अनुभव आहेत बरं का। तुम्ही आपल्या नक्की चॅनलला एकदा व्हिजिट करा, व्हिडिओ बघा ताईंच्या अनुभवाचे। कारण या सेवा जेव्हा मनोभावे आपण करतो तेव्हा त्या सेवेचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही। आता असं सुद्धा म्हटलं जातं की सेवेसाठी चांदीच का असावी, तर तुम्ही सांगा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आपण जोडवे, मंगळसूत्र, अलंकार, साडी वगैरे का देतो किंवा का आपण घेऊन जातो? एक श्रद्धा असते मनामध्ये आणि माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे। त्यामुळे लक्ष्मीच्या सेवेमध्ये थोडेफार का होईना चांदीचे रत्न असायलाच पाहिजे। चांदीचा शिक्का, चांदीचं फूल कमळाचं, त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्या, पिवळ्या गोमती चक्र, भरपूरशे असे रत्न आहेत जे माता लक्ष्मीला प्रसन्न करतात। आणि शेवटी देव भाव बघतो कारण आपण कोणत्या भावाने देवाची सेवा करतो। आता बऱ्याच ताई नवस बोलतात, तुळजापूरला जाताना मंगळसूत्र देवीला अर्पण करतात, जोडवी अर्पण करतात, साडी आई साहेबांना मान सन्मान करतात। का करतात? देवीला काहीच नकोय पण आपल्या इच्छा किंवा आपल्या चांगल्या मनाने आपल्याला वाटतं की आपणही देवासाठी काहीतरी करावं आणि देवाने आपल्याला आजपर्यंत भरपूर काही दिलं। कसं असतं माहितीये का, देवाची कोणती गोष्ट घेताना भाव करायचा, देवाची गोष्ट घेताना भरपूर जणांना अशी सवय असते की देवासाठी कोणताही खर्च करताना खूप काटकसर किंवा काचकूच करत असतात। पण जो देव आपण आपल्या घरी येतो त्या देवाला आपण कसं म्हणतो, देवा मला फ्लॅट मिळू दे, माझं घर होऊ दे, माझी प्रॉपर्टी होऊ दे, मला शेती मिळू दे, मला भरपूर काही दे। आणि देवासाठी करायचा जेव्हा विचार आपल्या मनामध्ये तेव्हा आपण काय म्हणतो, नाही नाही देवाला काही लागत नाही। असं कसं, आपल्याला सुद्धा कपडे वगैरे काही लागत नाही, दागदागिने लागत नाही, अलंकार लागत नाही, पण आपण करतो ना का? कारण आपल्याला आवडतं किंवा आपल्या मनाला सुद्धा छान वाटतं। तसं देवी देवतांची पूजा केल्यानंतर तुम्हाला प्रसन्न नाही वाटत का? घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह नाही वाटत का? हे नक्की कमेंट करून मला सांगा। कारण ह्या सेवा करून तुम्हाला कसं वाटतं, कारण तुमच्या कमेंट सुद्धा खूप महत्वाच्या आहेत माझ्यासाठी। तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा आपल्याकडे हा कुंचन मिळतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। शंख, चक्र, नाम, त्यासोबत गजांत लक्ष्मी। आता गजांत लक्ष्मी बाहेर सोंडेचे पण आहेत आणि आत सोंडेचे पण आहेत, कोणाला कशी आवडतात। त्यामुळे बघा मी बाहेर सोंडेच्या गजांत लक्ष्मीचा कुंचन माझ्याकडे आहे, त्याची मी विधिवत सेवा करते। आणि सगळ्या ताईंचं कुंचन जो आहे तो विधिवत सेवा केल्याशिवाय मी पाठवत नाही। प्रत्येकाचा कुंचन हा विधिवत सेवा करून मंत्र पुष्पांजली माता लक्ष्मीची करून तुम्हाला तो घरपोच पाठवण्याचं कार्य मी करते। तर बघा हा सुंदर असा कुंचन आहे, ह्या कुंचनवरती आपला शिक्का आहे स्वामी मूर्ती आर्ट, कारण हा आपण कुंचन स्वतः बनवून घेतलेला आहे, मॅन्युफॅक्चर करून घेतलेला आहे आणि हा अखंड आहे। ज्या ताईंना कुंचन हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे। त्याचबरोबर बघा सुंदर अशी बघा ही रत्न आहेत माता लक्ष्मीच्या। ही रत्न तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवेलच की काय काय पूजेसाठी रत्न लागतात। त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे अत्तर सुद्धा मी पूजेमध्ये घेतलेले आहेत। तर हा कस्तुरी, माता लक्ष्मीला प्रिय असणारं कस्तुरी, कारण तुम्हाला पैसा हवाय, पैशाशिवाय एकही दिवस असा जात नाही की ज्या दिवशी आपल्याला पैसे लागत नाहीत, आपल्याला रोजचे पैसे लागतात। त्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे येण्यासाठी तुम्हाला वेळात वेळ काढून ही सेवा मंगळवारी शुक्रवारी करायची आहे। उत्तर पूजा कशी करावी त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। हे रत्न काय करावे मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक करा। त्याचबरोबर बघा हे कस्तुरी अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं। त्याचबरोबर मोगरा अत्तर, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा मोगरा अत्तर।
त्याचबरोबर गुलाब अत्तर, हे 4 अत्तर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला घ्यायचे आहेत, आपल्याकडे मिळतात आणि ओरिजिनल आहेत. आणि भगवान विष्णूंचं हे केवडा अत्तर, आता हे श्रीयंत्राला केवडा अत्तर मी लावणार आहे. तर अशा आपल्याकडे 4 अत्तर मिळतात. ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. हे अत्तर मी घेतलेले आहेत सेवेसाठी. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुगंधी गजरा, गुलाबाची फुलं किंवा सुगंधी फुलं सुद्धा तुम्ही वाहू शकता. त्याचबरोबर बघा, हा गुलाबाचा धूपकोन आपल्याकडे मिळतो. मी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाबाची अगरबत्ती आणि गुलाबाचाच धूपकोन घेते आणि मोगरा, केवडा, ह्या 3 अगरबत्त्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी घेते. तर हा धूपकोन लावण्यासाठी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये ऍपल धूपदाणी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये हा धूप तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर हा धूपकोन जो आहे तो 75 रुपये तुम्हाला 100 ग्रॅम मिळतो आणि गुलाबाचा आहे बरं का हा धूपकोन. त्याचबरोबर बघा, मी फुलाची परडी सुद्धा घेतलेली आहे माता लक्ष्मीला मंत्र पुष्पांजली करण्यासाठी. तर ही फुलाची परडी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, कारण पूजा करताना आपल्या सुद्धा मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे, सकारात्मकता वाटली पाहिजे आणि आपल्या नवऱ्याची किंवा आपल्या घराचं सुख समाधान, आपल्या घराचं आरोग्य किंवा आपल्या घरातले जे काही वातावरण आहे ते मंगलमय, पॉझिटिव्ह, हॅपी ठेवण्याचं काम ही आपली घरातली गृहिणी करते. तर बघा, मी सुद्धा वेळात वेळ काढून, तुम्हाला माहितीये की माझं शॉप आता आपण बाहेर घेऊन गेलोय स्वामी मूर्ती आर्टचं, तरी सुद्धा वेळात वेळ काढून मी घरी सेवा करते, त्याच्यानंतर मी शॉपवरती जाते. तुमच्या सर्वांची सुद्धा सगळ्या पूजा साहित्याची मी पूजा विधिवत करून तुम्हाला पाठवत असते. तरी सुंदर अशी परडी आहे, ह्याच्यामध्ये मी फुलं ठेवणार आहे, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेलच. त्याचबरोबर बघा, आता मी सेवेसाठी आपल्याकडे हा रोजचा धूपस्टिक सुद्धा मिळते. तुम्ही धूपकोन घेऊ शकता किंवा गुलाबाची बघा धूपस्टिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, गुलाबाची, आणि ह्याच्यामध्येच अगरबत्ती उपलब्ध आहे. ज्या आता अगरबत्ती यूज करत नाही तरी धूपस्टिक आणि धूपकोन घेतला तरी चालतो, हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर सेवेसाठी मी हे घेतलेलं आहे. त्याचबरोबर बघा, व्यवसाय उद्योग चांगला वाढण्यासाठी एका ताईंचे रोज कॉइन, झुबो कॉइन त्यांनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत. व्यवसाय उद्योग तुमचा सक्सेस बनवणारा हा कॉइन आहे. हे बघा, व्यवसाय उद्योग सक्सेसफुल बनवणारा हा तुमचा लकी अंक आहे. 8085207141 असा ह्याच्यावरती लकी अंक आहे. त्याचबरोबर सक्सेसचा सिम्बॉल सुद्धा ह्याच्यावरती आहे. तर हा तुमचा व्यवसाय, हा झिबो कॉइन जो आहे तो तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीचा हा झिबो कॉइन आपल्याकडे मिळतो. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही रोज कॉइन, नातेसंबंध कस्टमरचे व्यवसायामध्ये किंवा आपल्या पती पत्नीचे नातेसंबंध चांगले राहण्यासाठी, चांगले टिकून राहण्यासाठी आपल्याकडे हा रोज कॉइन मिळतो. ज्या ताईंना रोज कॉइन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ह्याच्यावरती बघू शकता लव म्हणजे प्रेमाचा सिम्बॉल सुद्धा आहे. आणि एका ताईंनी हे खूप काय आता तुम्हाला सांगू, त्यांनी ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर बघा, ज्या ताईंनी ऑर्डर केलेली आहे त्याच ताईंनी ही साडी सुद्धा मला भेट दिलेली आहे. कारण धनलक्ष्मी कुंचन सेवेने त्यांचा एक व्यवसाय होता फळांचा, अजिबात तो चालत नव्हता. मुंबईला त्यांचा व्यवसाय आहे फळांचा आणि तो चालत नव्हता, त्यामुळे ताई खूप फ्रस्ट्रेट होत्या आणि त्यांनी खूप स्ट्रगल केलंय बरं का. सकाळचं त्यांचे मिस्टर दूध टाकायला सुद्धा जातात बिल्डिंगमध्ये, आणि तुम्हाला माहितीये की ह्या दूध टाकणं किंवा हे व्यवसाय करणं सकाळ सकाळी किती अवघड असतं, तरी सुद्धा ते करायचे, पण त्यांना यश मिळत नव्हतं. असंच ताईंनी 4 महिन्यापूर्वी आपला कुंचन सेवेचा व्हिडिओ बघितला. ताईंनी आपल्याकडून कुंचन ऑर्डर केला आणि ताईंचं आज फळांचं दुकान चांगलं चालते म्हणून ताईंनी भाजीचं सुद्धा शॉप चालू केलेलं आहे. तर ताईंना बघा खूप छान असा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आला, म्हणून ताईंनी साडी भेट पाठवली मला. आणि आज मंगळवार आहे, मी कुंचन सेवा करते म्हणून आजच्या शुभ मुहूर्तावरती मी परिधान केले. ब्लाउज मॅचिंग नाही, तुम्ही विचार करालच, कारण कसं असतं शेवटी ह्याच्यामधले प्रेम, ह्याच्यामधल्या भावना खूप महत्वाच्या असतात. कारण त्यांना खूप चांगला सेवेचा अनुभव आला आणि ताई सेवेमध्ये अनुभव आला, ताई मनापासून खुश झाल्या, ताईंना प्रसन्न वाटलं, म्हणून ताई म्हटलं शीतलताई एक बहीण म्हणून मी तुला एक साडी पाठवते. तर आज बघा, आजच मी ही साडी घातलेली आहे कुंचन सेवा करताना. आणि ताईंची सगळी स्वप्न माता लक्ष्मी पूर्ण करू ही मी माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करते. कारण बघा, त्यांचं माझं नातं रक्ताचं नाहीये, फक्त आम्ही सेवेतून जोडलो गेलोय, पण एक फॅमिलीच्या वरती तुमचं माझं एक नातं, एक बॉन्डिंग, एक रिलेशन तयार झाले आणि हे खूप चांगलं वाटतं बरं का. आणि भरपूर ताई खूप सपोर्ट करतायत, भरभरून प्रेम देताय, त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला मनापासून थँक्यू सो मच. आणि मेघाताई, तुम्ही खूप छान साडी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हालाही असंच मला सुंदरसं गिफ्ट द्यायचं आहे. तर बघा, हे ताईंची पूजा करून मला त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी द्यायचे आहेत. त्यासोबत मनी मॅग्नेट पॅरेट सुद्धा व्यवसायामध्ये तुम्हाला ठेवायचं. ताईंनी ऑलरेडी आपल्याकडं मनी मॅग्नेट पॅरेट गायत्री मंत्राची फ्रेम ऑर्डर केलेली आहे.
तर आता ह्याची पूजा तुम्हाला विधिवत बॅक कॅमेराने बघायला मिळेल आणि पूजेसाठी मी काय काय साहित्य घेतलं हे सुद्धा तुम्हाला दाखवते। स्वामींची छान पूजा झाली आहे, त्याचबरोबर आता देवी देवतांना फुलांनी देवी देवता नव्यासारखे चमकतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे बरं का। कारण देवी देवता आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपली सेवा ते स्वीकार करत असतात आणि एक आपल्याला सुद्धा एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह नेहमी वाटत असतं। तर त्यांचे भाव बघून मला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं, सकारात्मक वाटतं आणि छान वाटतं। तर आता तुम्हाला सुद्धा माझ्या देवी देवतांच्या मूर्त्या किती चमकतात आणि देव किती छान दिसतात ते बघायला मिळेल। त्याचबरोबर हे देवी देवता कशाने स्वच्छ केले हा प्रश्न तुम्ही विचारलास, तर हे देवी देवता स्वच्छ जे केलेत ते चंदन पावडर आपल्याकडे मिळते। चंदन पावडर लावायची, थोडासा लिंबू पिळायचा आणि देवी देवता स्वच्छ करायचे। कारण पितांबरी वगैरे पेक्षा चंदन पावडर देवी देवता स्वच्छ केले तर सुगंध सुद्धा छान येतो आणि देवी देवता असे खूप खुश आहेत असं सुद्धा दिसतं। तर तुम्ही सुद्धा बघू शकता, खूप सुंदर आणि छान असं देवी देवतांची पूजा मी केलेली आहे। चंदन पावडर सुद्धा आपल्याकडे मिळते। तर चला आता धनलक्ष्मी कुंचन सेवेला आपण सुरुवात करूया। ज्या ताईंनी अजूनही कुंचन ऑर्डर केलेलं नाहीये त्या ताईंनी लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करा। त्याच्यामधलं साहित्य घेऊ शकता, आम्ही एकदम लिस्ट पाठवतो तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेची। त्याच्यामध्ये चांदी पण आहे बरं का, त्यामुळं तुम्हाला असं वाटतं की फक्त कुंचन घ्यावा, तुम्ही कुंचन घ्या, कवड्या घ्या, गोमती चक्र घ्या, म्हणजे तुम्हाला जे हवं त्या लिस्ट मधलं ते तुम्ही घेऊ शकता। सगळंच घ्या असं म्हणणार नाही, प्रत्येकाची परिस्थिती नसते, पण सेवा अगोदर चालू करा आणि हळूहळू प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑर्डर करू शकता। माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला सुद्धा धनाची बरकत येईल, तुमच्या सुद्धा घरामध्ये लक्ष्मी येईल, तुमचा सुद्धा व्यवसाय उद्योग हा लाखो पटीने चालावा असं मी आई साहेबांच्या चरणी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करते। तर चला आता आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहे। ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो छानशी कमेंट आणि तुम्हाला आलेला अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। त्याचबरोबर बघा तुम्ही ज्या अगरबत्त्या घेताय त्या कशा आहेत त्याचा सुद्धा रिव्ह्यू कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे। कारण अनेक घरामध्ये भरपूर ताईंकडून ही सेवा घडते आणि त्याचं पुण्य फळ फुल ना फुलाची पाकळी आपल्या अकाउंटवरती जमा होते। तर चला सुंदर अशी आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेला सुरुवात करूया। तर बघा छान अशी माऊलींची पूजा झालेली आहे, सगळे देव अगदी नव्यासारखे चमकतायत। तर बघू शकता तुम्ही माझ्या देवघरात तुम्ही देव तर नेहमीच बघता। आता ही लक्ष्मी माता आहे ती ताईंची आहे बरं का आणि आई साहेब जाणार आहेत ताईंकडं। परवाच तुम्हाला माहिती आहे मी अभिषेक केला, विधिवत त्यांना कुंकुमार्चन सुद्धा केलेलं आहे। आता हे कमळाचं तुम्ही जे बघताय ही कमळाची धूपदाणी आहे, पण त्याच्यावरती अक्षता ठेवून मी आई साहेबांना आसन दिलेलं आहे। त्याचबरोबर बघ आई साहेब बघा हसतायत, गोल्ड प्लेटेड मार्बल मध्ये आपली ही मूर्ती आहे, गोल्ड प्लेटेड म्हणजे सोन्याचं त्याला काम केलेलं आहे, खूप सुंदर आहे आणि ती कमळ आसनावरती आई साहेब विराजमान आहे तुम्ही बघू शकता। ज्योतिबाची पूजा झालेली आहे, त्याचबरोबर दत्तगुरु, त्याचबरोबर स्वामी आणि गणपती बाप्पा। तर बघा सगळे देव नव्यासारखे चमकतायत। त्याचबरोबर अन्नपूर्णा, बाळकृष्ण असे माझ्या देवघरातले देवी देवता आहेत। त्याचबरोबर बघू शकता तुळजाभवानी माता आणि स्वामी बघा किती गोड दिसत आहेत। तर स्वामींचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी मी साहित्य घेतलेलं आहे। तर कुंचन सेवेसाठी बघू शकता ह्या हिरव्या आणि पिवळ्या कलरच्या बांगड्या आहेत 11-11। त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी आहेत 7, त्याचबरोबर गोमती चक्र 7 ब्राऊन कवड्या आणि 7 पिवळ्या कवड्या। तुम्ही 2 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही पूजा साहित्य आपल्याकडे घेऊ शकता। त्याचबरोबर बघा मी एक चांदीचा शिक्का घेतलेला आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि ह्याच्यावरती पाठीमागं श्री लिहिले। आता हा चांदीचा शिक्का सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर बघा 2 फुलं मी घेतलेली आहेत कारण ही सेवा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मी करते। तर बघा जास्वंदाचं हे जास्वंदाचं सुद्धा आपल्याकडे चांदीचं फूल आहे, त्याचबरोबर कमळाचं सुद्धा चांदीचं फूल आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं। ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा साईज सुद्धा मिळतो। त्याचबरोबर बघू शकता हळकुंड चांदीचे घेतले कारण चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि आपल्या घरातली हवा शुद्ध करायचं काम ही चांदी करते। तर हे चांदीचे एक हळकुंड घेतलेलं आहे मी। त्याचबरोबर बघा हे चांदीचं मी श्रीफळ सुद्धा आपल्याकडे मिळतं, हे सुद्धा घेतलेलं आहे। त्यासोबत तुम्ही बघू शकता लवंगा मी 7 घेतलेले आहेत एकूण, तुम्ही 2 घ्या, 5 घ्या किंवा एखादी घेतली तरी चालते, जसं तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही हे पूजा साहित्य घेऊन ही पूजा चालू करू शकता। पण कसं चांदी लक्ष्मीला प्रिय आहे आणि चांदीची सेवा केल्याने लवकर चांगले रिझल्ट मिळतात, तुम्ही सुद्धा एकदा अनुभव घ्या। तरी चांदीची आपल्याकडे लवंग मिळते।
त्याचबरोबर बघू शकता पवळा मी घेतलेला आहे, मोती आहेत, गुंज आहे आणि अक्षदा आहेत. हे असं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं सगळं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं. त्याचबरोबर धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा विष्णू तुळस, आता ताईंची विष्णू तुळस एका ऑर्डरची आहे, तर त्यांची बघा मी परवाच पूजा केली होती, पुन्हा एकदा मी पूजा करणार आहे. ह्याच्यावर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता, आणि तुळस आहे दोन्ही साईडला, शंख चक्र आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता अशी विष्णू लक्ष्मी तुळस आपल्याकडे चांदीची मिळते. त्याचबरोबर बघा सेवेसाठी मी पंचरत्न सुद्धा घेतलेली आहेत. हे पंचरत्न सुद्धा सेवेमध्ये असायला पाहिजेत. त्याचबरोबर बघा मी जेव्हा अलंकरित करणार कुंचनला तेव्हा हळदीमध्ये गुलाब मिक्स करायचे मला. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे हे गंगाजल सुद्धा मिळतं. त्याचबरोबर बघा विष्णूंचं सुद्धा आज सेवा करायची आहे. विष्णूंचं पहिलं पाऊल आहे जे गया गावामध्ये पडलं होतं, तर ह्यांची सुद्धा बघा ह्याच्यावरती सगळे शुभचिन्ह आहेत, हे सुद्धा आपल्याकडे मिळतं. ह्याची सुद्धा मी विधिवत सेवा करणार आहे. त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेची पावलं चांदीची आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे, कारण लक्ष्मी माता ही सोन्याच्या पावलांनी आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे लक्ष्मीची बघा चांदीची पावलं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ह्या चांदीच्या पावलांना जवळपास 1-2 वर्ष झालेली आहेत, माझ्या देवघरामध्ये आहेत. तुम्ही उंबऱ्यासाठी सुद्धा स्वस्तिक आणि पावलांची जोडी, ज्यांना नवीन उंबरा लावलाय घराला किंवा नवीन घर घेतले ते त्यांना उंबऱ्याला लावण्यासाठी जर जोडी हवी असेल लक्ष्मीसाठी, म्हणजे आपल्याकडं पाऊल आणि स्वस्तिकमध्ये अशी जोडी सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळेल. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर असं हे सेवेचं साहित्य आहे. त्याचबरोबर बघा ताईंचा हा झुबो कॉईन आहे, ताईंचा पूजा करून मला द्यायचा आहे आजच्या. त्याचबरोबर बघा हा रोज कॉईन ताईंनी घेतलेला आहे आपल्याकडे, तुम्ही बघू शकता हा रोज कॉईन आहे. त्याचबरोबर बघा जो गुलाबाचा धूप तुम्हाला दाखवला ते लावण्यासाठी ॲपल धूपदाणी आपल्याकडे मिळते. अशी सुंदरशी ॲपल धूपदाणी आहे. त्यासोबत माता लक्ष्मीच्या आणि विष्णूंच्या सेवेसाठी हे केवढा अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत सुंदर असं मोगरा अत्तर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सुगंध खूप छान आहे. ह्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते. तर गुलाबाचं सुद्धा अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हे सगळे अत्तर जे आहेत ते तुम्हाला हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे हे असे हळदी कुंकवाचे करंडे सुद्धा मिळतात. हे करंडे तुम्ही जे बघताय हे जर्मन सिल्वरमध्ये आहेत. जर्मन सिल्वर म्हणजे चांदी आणि जर्मन ह्याच्यामध्ये हे आपल्याकडं निरंजन मिळतात. देवी देवतांची पूजा करण्यासाठी मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे ह्या निरंजनमध्ये लावणार आहे. त्यासोबत बघा जप करण्यासाठी कोणती माळ घ्यावी, तर ही माझी स्फटिकाची माळ आहे. जप करण्यासाठी स्फटिक माळ खूप चांगली असते, कारण कोणताही मंत्र तुम्ही जो म्हणता लक्ष्मीचा स्वामींचा तो अतिशीघ्रपणे स्फटिक माळेवरती म्हटल्याने तो लवकर सिद्ध होतो. ज्या ताईंना स्फटिक माळ हवी त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सर्टिफिकेट सोबत ओरिजिनल स्फटिक माळ आपल्याकडे मिळते. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ही माळ परिधान केली तर एक शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचा थंडावा तुम्हाला जाणवेल. आणि ओरिजिनल स्फटिक माळ सर्टिफिकेट सोबत आपल्याकडे लॅब टेस्टेड मिळते. त्याचबरोबर बघा रुद्राक्ष अगरबत्ती, नॅचरल मसाला अगरबत्ती रुद्राक्षाची सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती बरोबर 1.5 तास चालते. मी सेवेसाठी नेहमी वापरते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. फक्त एक स्टिक वापरायची आहे, कारण ही जी स्टिक आहे ती खूप जाड आहे बरं का ताईंनो. भरपूर ताईंनी आपल्याकडं ही रुद्राक्ष अगरबत्ती ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे. तर बघा एकच स्टिक लावायची आहे, खूप जाड आहे. 2 लावायचे नाहीत. बरोबर 1.5 तास चालणारी आपल्याकडली सर्वात चांगली बेस्ट क्वालिटीची आणि जास्त वेळ सुगंध तुमच्या घरात बघा 2 दिवस दरवळेल. तुम्ही नक्की अनुभव घ्या. तरी आपल्याकडली सुंदर छान क्वालिटीची मसाला नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती मिळते. बरोबर 1.5 तास चालते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर रोजवूड अगरबत्ती नॅचरल अगरबत्ती आहे ही, आणि ही अगरबत्ती मी आज पूजेसाठी घेणार आहे. कारण माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी मी गुलाबाचीच अगरबत्ती घेते, दुसरी कोणतीही घेत नाही. गुलाब, मोगरा किंवा केवडा ह्या तिन्हीपैकी एक अगरबत्ती मी माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवेसाठी घेते. ज्या ताईंना ही रोजवूड अगरबत्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघा काल दिवा मी जो दाखवला होता तो सुंदर छान क्वालिटीचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. ज्या ताईंना गुलाबाची धूपस्टिक हवी त्यांनी धूपस्टिक ऑर्डर करा. ज्या ताईंना गुलाबाचा धूपकोन हवा आहे त्यांनी हा गुलाबाचा धूपकोन ऑर्डर करा. तर हा जो धूपकोन आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे. त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी मी अक्षदा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा गजांत लक्ष्मीची जोडी, आता ही एका ताईंची ऑर्डरची आहे. त्यांची खूप इच्छा होती शीतलताई तू व्हिडिओ करशील, केव्हा पण कर, पण मला पूजा करूनच ते गजांत लक्ष्मी पाहिजे आहेत. तर ताईंची बघा गजांत लक्ष्मी ऑर्डरचे आहेत आणि धनलक्ष्मी कुंचन साठी मी हे गजांत लक्ष्मी मायासाठी मी घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे पितळेचे आहेत आणि हे आहेत ते गोल्ड आणि सिल्वर कोटिंगमध्ये तुम्हाला गजांत लक्ष्मी मिळतात. तुम्हाला जे हवे अगदी तुम्ही ते गजांत लक्ष्मी आपल्याकडे ऑर्डर करू शकतात. त्याचबरोबर बघा 11 बांगड्या घेतलेल्या आहेत सेवेसाठी. आता आपण सेवा मांडणार आहे धनलक्ष्मी कुंचनची.
तर ज्या ताई नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता कुंचन सेवेसाठी बघा लाल, हिरवं, पिवळं कोणतंही आसन घेऊ शकता, कारण माता लक्ष्मीला हिरवा सुद्धा कलर प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला लाल कलर सुद्धा प्रिय आहे. हे आसन सुद्धा आपल्याकडे मिळतं. ज्या ताईंना हे आसन हवं त्या ताईंनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करून हे सुंदरचं आसन स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करायचं आहे. लिमिटेड स्टॉक आहे आसनाचा आणि लवकरात लवकर मेसेज करा. धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ज्या ताईंना धनाचा वर्षाव करणारा फोटो हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. आता रांगोळी तुम्ही काढायची आहे तर थोडा जागा कमी पडतोय, पण तुम्ही रांगोळी बघा विष्णू लक्ष्मी प्रसन्न, बालाजींचे शुभचिन्ह अशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे. तर बघा आता इथं मी असं हे आसन दिलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. त्याचबरोबर बघा असा हा आपल्याकडे पाट सुद्धा मिळतो. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा पाट आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये बघा कमळाची फुलं आहेत आणि मध्ये खूप छान अशी डिझाईन आहे. ह्याच्यावर तुम्ही गणपती बाप्पांची किंवा देवी देवतांची मूर्ती किंवा अगदी कुंचन सुद्धा ठेवू शकता. तर ह्याच्यामध्ये मी आता अगरबत्ती लावणार आहे. ते अगरबत्ती बाउल स्टँड आहे आणि हे मार्बलचं सुद्धा आपल्याकडे मिळतं बरं का अगरबत्ती लावण्यासाठी. तर आता आपण सेवा करणार आहे. आता हा दिवा आहे तो सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया. तर बघा हा दिवा जो आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर दिव्याची सुद्धा आपल्याला विधिवत अगोदर पूजा करून घ्यायची आहे. आपण अगोदर दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे. बऱ्याचशाच ताई म्हणतात तुम्ही त्या हळद ओली करून का लावता, तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हळद अशी मी ओली केली आहे आणि त्याच्यामध्ये पवित्र जल, गंगाजल आणि गुलाबजल टाकून ही हळद मी ओली करून घेतली. तर भरपूर ताई आपल्याकडून भरपूरशा हळदी कुंकवाचे करंडे काल सिल्वर कोटिंगमध्ये ऑर्डर केलेले आहेत. पण जो आता तुम्ही बघताय तो 2 पाळ्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 पाळ्या आणि 4 पाळ्या मिळतील. 2 पाळ्यांचे सुद्धा आहे पण प्लेन आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. हा तुम्हाला स्वच्छ कशाने करायचंय, कोलगेट पावडरने आणि कोलगेटने अगदी नव्यासारखा चमकतो. तर हे मला खूप आवडतात त्यामुळे मी हे आपल्या 2 वर्षापासून मी पूजेमध्ये ठेवते. वरती मोर सुद्धा बघा सुंदरसा ह्याला मोर आहे. 3 पाळे, 4 पाळे आणि 2 पंचपाळमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हे हळदी कुंकू करंडे हवे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मला मेसेज करायचा आहे. तर त्या विधिवत आपण पूजा करून घ्यायची आहे दिव्याची, कारण दीपपूजन केल्याशिवाय आपण कोणती पूजा करत नाही. दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर बघा असं एक फूल तुम्हाला व्हायचं आहे. तर दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे. त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा पूजेमध्ये लावायचा आहे. कारण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याकडे मिळतो, तुम्हाला माहिती आहे. 1 तास 10 मिनिटं चालणारा, कारण पूजेसाठी 1 तास 10 मिनिटं चालणारा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर बघा हा तुपाचा दिवा आपण लावलेला आहे. जर्मन सिल्वर असे दिवे आहेत, हे निरांजन आहेत. कारण हे कमी स्टॉकमध्ये आहेत बरं का ताईंनो. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा, कारण भरपूर ताईंचं कसं आहे संपल्यानंतर बुकिंग करतात. तर सध्या उपलब्ध आहे जर्मन सिल्वरमध्ये हे दिवे. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर बघा ह्या 2 दिव्यांची जोडी आपल्याकडं मिळते. ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा अक्षदा व्हायची आहे दिव्याला आणि दिव्याच्या साक्षीने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. तर दोन्ही दिव्याला हळदी कुंकू, दोन्ही दिव्याला फुलं वगैरे तुम्हाला ठेवायची आहेत. दुसरा पण दिवा मी प्रज्वलित करते. हे बघा दुसराही प्रज्वलित केला. बरोबर 1 तास चालणाऱ्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत. 1 तास 10 मिनिटं. तर ह्याला फुल असं व्हायचं आहे. त्याचबरोबर आपण एक धूप स्टिक लावणार आहे. धूपकोन जो आपल्याकडे मिळतो गुलाबाचा तो आपण लावूया ॲपल धूपदाणीमध्ये. ही बघा अशी सुंदरशी ॲपल धूपदाणी सुद्धा आपल्याकडे आहे. तर खूप छान आहे आणि धूर अगदी ह्या धूपकोननी जो गुलाबाचा धूपकोन, मोगऱ्याचा, केवड्याचा, कस्तुरीचा, चंदनचा तुम्ही बघताय ह्याने कुठलाही त्रास होत नाही. नॅचरल आहे, क्वालिटी खूप छान आहे आपल्याकडल्या अगरबत्त्यांची, धूपकोनची. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज मला करायचा आहे. तर बघा असं ओवाळून घ्यायचं आहे. अगरबत्तीने घ्या किंवा धूपाने घ्या. अगोदर दीपपूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणता की भरपूर ताई म्हणतात की ताई पूजा साहित्याचा प्रत्येकाचा व्हिडिओ करा, पण व्हिडिओला ताईनं खूप वेळ जातो आणि कॅमेरा धरायचा वगैरे खूपच त्याच्यामध्ये 2-2, 3-3 तास व्हिडिओ करायला जातात. पण सगळ्यांचं पूजा साहित्य पूजा करून मिळतं, पण व्हिडिओ प्रत्येकाचा करणं शक्य होत नाही. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करते तेव्हा ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांचं पूजा साहित्य मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नेहमी दाखवत असते. तर आता बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी विष्णू लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर धनलक्ष्मी कुंचनसाठी बघा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फ्रेम आपल्याकडे मिळते. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटी दिसेल पण ॲक्च्युअलमध्ये मोठी फ्रेम आहे माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारा. ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करून सुंदर अशी माता लक्ष्मीची फ्रेम व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा तुम्ही ही ठेवायची आहे.
कारण धनाचा वर्षाव करणारी फ्रेम तुम्हाला व्यवसाय उद्योगामध्ये खूप बरकत देते. तर सुंदर असा बघा धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची इथं मी फ्रेम ठेवते, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता आई साहेबांच्या समोर आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवा ही विधिवत करायची आहे. तुम्ही सहस्त्र कमळदल काढू शकता किंवा जरी सहस्त्र कमळदल तुम्हाला काढणं नाही जमलं तर तुम्ही अशी सुद्धा सेवा करू शकता. मी कधी सहस्त्र कमळदल काढते, कधी काढत नाही पैशाच्या नाण्याने. जसं आपल्याला शक्य असेल तशी सेवा करायची, फक्त सेवेला महत्व आहे. तर आता बघू शकता मी आता गुलाबाची अगरबत्ती लावते, धूप पण लावलंय. आता ही गुलाबाची अगरबत्ती जी आहे आपल्याकडली रोजवडा अगरबत्ती ती सुद्धा मी लावत आहे. बघा खूप सुंदर छान क्वालिटीची आपल्याकडली ही रोजवडा अगरबत्ती मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर छान क्वालिटीची गुलाब अगरबत्ती आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा आपल्याला आता मी अगरबत्ती लावली, धूप लावला. आता आई साहेबांना हळदी कुंकू लावून आपल्याला अलंकारित करून घ्यायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. आई महालक्ष्मी देव्याय नमः. आई महालक्ष्मी देव्याय नमः. आई महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या सेवा करून तुम्हाला मनाला कसं वाटतं नक्की सांगा. पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं की नाही. आणि ही जी सेवा आहे ही सेवा मनाला खूप प्रसन्न करते, पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं. त्याचबरोबर तुम्हाला ह्या सेवेमधून खूप चांगले असे अनुभव सुद्धा येतात. तर ह्या सेवेसाठी कुंचन सेवेसाठी मी एक अशी कासव डिश घेतली. आपल्याकडे सुद्धा ही कासव डिश मिळते बरं का. ज्या ताईंना ही कासव डिश हवी त्या ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर आपण इथं असा दिवा ठेवूया माता लक्ष्मींच्या समोर आणि दोन्ही दिवे आपण तिकडेच ठेवूया, कारण आपण सेवा तुपाच्या दिव्याच्या साक्षीने करतोय आई साहेबांची. सुंदर आणि छान क्वालिटीचे हे दिवे. ज्या ताईंचं पती पत्नीचं पटत नाही, आपसातमध्ये खूप वाद होतात, त्या ताईंनी विष्णू लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. तर विष्णू लक्ष्मी मातेची बघा अशी विधिवत तुम्हाला हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करायची आहे. मी सकाळीच अभिषेक घातलेला आहे त्यांना. तर व्हिडिओमध्ये कसं मोठा व्हिडिओ होईल म्हणून अभिषेकचा व्हिडिओ मी केला नाहीये. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण म्हणता म्हणता तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावून भगवान विष्णूंना सुद्धा तुम्ही कुंकू लावू शकता सेवेमध्ये, कारण ही लक्ष्मी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा आहे. ज्या ताईंना ही विष्णू लक्ष्मी मूर्ती हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. सर्वांना विधिवत पूजा मंत्र पुष्पांजली करून ही विष्णू लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे. तर ही सुद्धा आपल्याला सेवेमध्ये ठेवायची आहे विष्णू लक्ष्मी मातेची मूर्ती सुंदर अशी. तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्ही बघू शकता मी खूप सुंदर अशी डिश घेतलेली आहे जी की कासवाची डिश आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विष्णू लक्ष्मी मातेची सेवा आहे. त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्ही सुद्धा करताय. बघा शंखचक्र भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. भगवान विष्णूंचं स्वरूप असणारं शंखचक्र हे आपल्या पूजेमध्ये माता लक्ष्मीचे असायलाच पाहिजे. उत्तर दिशेला व्यवसाय उद्योगात ठेवले तर खूप बरकत येते. आता ह्याला बघा सगळ्याला असं आहे बरं का, हे होल नाहीये कारण हे मॅन्युफॅक्चरमध्ये आलंय. हा त्याचा बेस आहे, महत्वाचे चिन्ह आहे. त्यामुळे माझ्यासुद्धा शंखचक्राला असं आहे कारण सगळे तसेच मॅन्युफॅक्चरमध्ये आलेले आहेत. त्यामुळं कोणतीही काळजी करू नका. भरपूर ताईंचं असतं की ताई हे असंच का ते तसंच का. त्यामुळे सेवेला महत्व आहे बरं का, ते काही खंडित वगैरे नाहीये कारण मी सुद्धा सेवा करते पूजा करते. तर आता आपल्याला त्याच्यावरती आसन ठेवायचं आहे लाल कलरचं. इथं अशी माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती मी ठेवलेली आहे आणि त्यांच्या साक्षीनेच आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा माता लक्ष्मीच्या साक्षीने करणार आहे. मंत्र पुष्पांजली सुद्धा माता लक्ष्मीला आपण वाहणार आहे. तर बघा सुंदर अशी माता लक्ष्मी तुम्हाला सेवा करायची आहे. आता जो धनलक्ष्मी कुंचन मी घेतलाय त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून विधिवत आणि त्याला अष्टगंध लावायचा आहे. आता अष्टगंध बघा आपल्याकडे हा मिळतो, ओरिजिनल अष्टगंध आहे स्वामींचा. हे बघा केशर चंदन म्हणजे केसर चंदन, तुम्ही बघू शकता
केशर चंदन असणारा अष्टगंध मिळतो, तोच मी नेहमी पूजेमध्ये लावते. ओरिजिनल आहे, देवी देवतांना कुठल्याही प्रकारचे डाग वगैरे पडत नाहीत आणि क्वालिटी खूप चांगली आहे या अष्टगंधाची. ज्या ताईंना हे अष्टगंध हवं त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर कुंचनला सुद्धा बघा हळद, अष्टगंध, गुलाबजल आणि पवित्र जलाने अलंकरित करता. हा कुंचन आहे आपल्याकडला, ह्याला अलंकरित करून घेते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी व्हिडिओ तुम्हाला जर दिसत नसेल, येत नसेल, मी धनलक्ष्मी कुंचन सेवा केल्याशिवाय शॉपवरती जात नाही, कारण ह्या सेवेचे मला स्वतःला खूप चांगले रिझल्ट आहेत. तर कुंचन जो आहे ह्याची आपण विधिवत पूजा करायची आहे. तर बघू शकता असा कुंचन ठेवायचा आहे तुम्हाला. आणि विष्णू लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती तुम्ही कुंचनवरती सुद्धा ठेवू शकता, किंवा ही विष्णू लक्ष्मी मातेची मूर्ती जी तुम्ही बघताय ती तुम्ही पाठीमागे सुद्धा ठेवू शकता. माता लक्ष्मीची आपण पूजा केलेली आहे, हळदी कुंकू अलंकृत केलेला आहे. त्यांना आपण एक एक फूल सुद्धा अर्पण करूया. किंवा एखाद्या पाटावरती सुद्धा, आता बघा इथं शंखचक्र ठेवले, ह्या पाटावरती सुद्धा आपण विष्णू लक्ष्मींची मूर्ती सुद्धा आपण ठेवू शकतो. सुंदर अशी मूर्ती माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची आपण ह्या आसनावरती ठेवू शकतो. तुम्ही आसन देऊ शकता, तांदळाचं सुद्धा तुम्ही आसन देऊ शकता देवी देवतांना, कारण तांदळाचं आसन हे आसन असतं, कारण माता लक्ष्मीला तांदूळ माता फार प्रिय असते, त्यामुळे तुम्ही तांदळाचं सुद्धा आसन असं सुंदरसं देऊ शकता. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी मी इथं असा कुंचन ठेवलाय. तुम्ही याच्यावरती सहस्त्र कमळदल पैशाच्या नाण्याने सुद्धा काढू शकता, किंवा तुमच्याकडे जे आहे त्याच्यातून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आणि मी सहस्त्र कमळदल कधी काढते कधी काढत नाही, जसं शक्य असेल तशी मी पूजा करते. पण पूजेला महत्त्व आहे, कारण मंत्र उपचार छान करायचे, व्यवस्थित करायचे, मनोभावे पूजा देवी देवतांची करायची. तर आता विष्णू लक्ष्मी भगवानांची सेवा तुम्ही करायची आहे, कारण विष्णू लक्ष्मी मातेची सेवा ही आपल्या चांगल्या संसारासाठी किंवा आपल्या घरातल्या अडीअडचणी दूर होण्यासाठी आहे. तर इथं असा मी फोटो ठेवते, म्हणजे सर्वांना असा दिसेल माता लक्ष्मीचा. तर अशी आपल्याला सेवा ही धनलक्ष्मी कुंचनची पूर्ण करायची आहे. तर बघू शकता ह्या कुंचन सेवेसाठी खूप सुंदर असा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करा. तर आई साहेबांना सुद्धा आपल्याला फुल व्हायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. एका फुलाला अत्तर लावायचं आहे. आता तुम्ही कोणतं अत्तर लावताय, तुम्ही गुलाब लावा, मोगरा लावा किंवा केवडा लावा. आता मी गुलाबाचा आणि मोगऱ्याचा अत्तर लावणार आहे, कारण फोटोला मी नाही लावत अत्तर, कारण असं फुलाला लावायचं खूप छान सुगंध येतो. मी गुलाबाचा अत्तर लावलेला आहे. श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर बघा, हा कुंचन असा तांदळाने तुम्हाला भरायचा आहे। हा भरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कमळाचं फूल, हे बघा आपल्याकडे हे कमळाचं फूल मिळतंय चांदीचं, ते कमळाचं फूल ठेवायचं आहे माता लक्ष्मीला, कारण माता लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कमळाचं फूल त्याच्यावरती ठेवायचं आहे। त्याचबरोबर एक चांदीचा शिक्का, ज्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करून तो सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे, चांदीचा शिक्का सुद्धा त्याच्यावरती ठेवायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। त्याचबरोबर विष्णू लक्ष्मी तुळस, ज्या ताईंची ऑर्डरची आहे, आज पुन्हा एकदा त्यांची विधिवत पूजा होते। खूप सुंदर अशी विष्णू लक्ष्मी तुळससुद्धा आपल्याकडे मिळते। ज्या ताईंना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची आहे त्यांनी विष्णू लक्ष्मी तुळस किंवा बाळकृष्ण ठेवला तरीसुद्धा चालतो। तर बघा, ही विष्णू लक्ष्मी तुळस मी ह्याच्यावरती ठेवलेली आहे। तर अशी ही आपली सुंदरशी धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर बघा, आता आपण लक्ष्मीची पावलांची सुद्धा पूजा करणार आहे। आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गजांत लक्ष्मी घ्यायची आहे। तुमच्याकडे गजांत लक्ष्मी 2 असतील, एक म्हणजे वर सोंडेचेच असावे, तरी गजांत लक्ष्मी बघा खूप सुंदर आहेत। आणि हे धनलक्ष्मी कुंचनसाठी मी छोटेसे घेतलेले आहेत। माझ्या देवघरात मार्बलचे आहेत तुम्हाला माहिती आहे, पण धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी हे छोटेसे गजांत लक्ष्मी तुम्ही असे सुद्धा ठेवू शकता। खूप सुंदर छान क्वालिटीचे गजांत लक्ष्मी आपल्याकडे मिळतात। ज्या ताईंना हे छोटे गजांत लक्ष्मी हवे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। सुंदर आणि छान क्वालिटीचे गजांत लक्ष्मी, आणि असं तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा वरती सुद्धा, जर तुम्ही पानवेल डिशमध्ये सेवा करा, कारण त्याच्यामध्ये सगळे रत्न अगदी व्यवस्थित बसतील। तर हे बघा, असे छोटेसे गजांत लक्ष्मी असे तुम्ही साईडला सुद्धा ठेवू शकता। हे बघा सुंदरसे गजांत लक्ष्मी। त्याचबरोबर बघा, 11 बांगड्या ज्या तुम्ही कुंचन सेवेसाठी आपल्याकडे ऑर्डर करताय, त्या 11 बांगड्या सुद्धा तुम्हाला ताटामध्ये ठेवायच्या आहेत। बऱ्याचशाच ताई मी बघते कुंचनमध्ये डायरेक्ट त्या बांगड्या टाकून देतात, असं करू नका, कारण तांदळाचा आपण प्रेशरने आपण तो कुंचन भरतो तेव्हा त्या बांगड्या फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे कुंचन सेवेसाठी ज्या बांगड्या घेताय त्या ताटामध्येच तुम्हाला ठेवायच्या आहेत। तर हे बघा, हिरव्या कलरच्या 11 बांगड्या। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 पिवळ्या कलरच्या 11 बांगड्या। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। हिरव्या कलरच्या 11 बांगड्या, अशा 11 बांगड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्ही कुंचनला गजरा वगैरे वाहू शकता, किंवा तुम्ही कुंचनला गुलाबाचं कोणतंही फूल वगैरे सुद्धा वाहू शकता। म्हणजे तुमच्याकडे जे फुलं असतील ते फुलं घेऊन, किंवा तो गुलाबाचं फूल असणं गरजेचंच आहे का असं सुद्धा बऱ्याचशाच ताई विचारतात, पण असं काही नाही आहे। नसेल तर तुम्ही कोणती फुलं वापरू शकता, पण शक्यतो कसे गुलाब माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे मी नेहमी सांगते की माता लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाबाचे फूल नक्की एक तर तुम्ही सेवेमध्ये ठेवा। तर बघू शकता किती छान झाली आपली कुंचन सेवा। हे बघा, खूप किती प्रसन्न वाटतं बघा, एवढ्याशा सेवेने अगदी तुमच्या घरामध्ये तुमच्या मनाला अगदी प्रसन्न करण्याचं काम ही सेवा करते।
आणि ही अशी सेवा तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती आणि त्यासोबत पूजाविधी करून हे पूजा साहित्य आम्ही तुम्हाला देणार आहे। ज्या ताईंना हे साहित्य हवं त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा। तर बघा सुंदर असा मी आता कुंचनला गजरा घालते आबोलीचा, कारण आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून आबोलीचा गजरा आपण कुंचनला घातलेला आहे। त्यासोबत बघा विष्णू लक्ष्मीला सुद्धा आपण गजरा अर्पण करूया। ओम श्री विष्णू लक्ष्मी। सुंदर असा गजरा तुम्ही सुद्धा तुमच्या सेवेमध्ये तुमच्याकडे जर छान गजरा मिळत असेल सुगंधी तर तुम्ही तो सुद्धा माता लक्ष्मीला सेवेसाठी घालू शकता। विष्णू भगवान गजरा घालायचा नाही म्हणतात। त्यासोबत बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे लावून आपण ही सेवा केलेली आहे। 1 तास 10 मिनिटं चालणारे दिवे बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतात। आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला कितीचा घ्यायचा तर 50 वातीचा डब्बा आहे तो मोठा घ्यायचा आहे सेवेसाठी। त्याचबरोबर बघा आपल्याकडले हे पाऊल आहे चांदीचे, हे सुद्धा आपण विष्णू लक्ष्मींच्या समोर ठेवूया। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलत बोलत तुम्ही सेवा करा किंवा सेवा झाल्यानंतर तुम्ही ही इच्छा बोलायची आहे। तर बघा इथं अशी मी चांदीची पाऊलं ठेवते। त्यासोबत भगवान विष्णूंचं पहिलं पाऊल सुद्धा मी सेवेमध्ये ठेवते, जे की गया गावामध्ये पहिलं पाऊल पडलं होतं ते चांदीचं आपल्याकडे विष्णूंचं पाऊल सुद्धा उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। तर बघा हे विष्णू लक्ष्मींचं सुंदर असं बघा पाऊल आहे चांदीचे। बघा ह्याच्यावरती सुद्धा आपण फुलं व्हायची आहेत, गुलाबाच्या पाकळ्या असतील तर तुम्ही त्या वाहू शकता किंवा एखादं गुलाबाचं फूल सुद्धा वाहू शकता। विष्णूंना प्रिय असणारं पिवळं फूल असेल तर तुम्ही ते सुद्धा वाहू शकता। भगवान विष्णूंना प्रिय असणारं पिवळं फूल। हे बघा अशी सुंदरशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे। माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांची चांगली स्वप्न चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच मी माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करते। आणि त्यासोबत बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये पंचरत्न सुद्धा टाकायचे आहेत बरं का। हे पंचरत्न तुम्हाला पूर्ण डबी खोलून टाकायची आहेत। ही पंचरत्न सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे। तर आता मी ताईंचं झोबो कॉईन रोज कॉईनची सुद्धा विधिवत पूजा करते, कारण त्या ताईंना व्यवसाय उद्योगासाठी माझ्या हातूनच पूजा करून हवी आहेत। तर ज्या ताईंना झोबो कॉईन रोज कॉईन मनी मॅग्नेट पॅराइट आणि कुंचन हवा त्या ताईंनी सुद्धा व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे। तर असे हे मनी मॅग्नेट पॅराइटचा स्टोन सुद्धा मिळतो। हे बघा झोबो कॉईन आणि रोज कॉईन ज्या ताईंना हवे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे। अशी सुंदरशी आपली धनलक्ष्मी कुंचन सेवा झालेली आहे। तर आता भगवान विष्णूला प्रिय असणारं केवड्याचं अत्तर आपण लावून भगवान विष्णूला एक फूल अर्पण करूया। त्याचबरोबर माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली तुम्हाला करायची। भगवान विष्णूंना आवडणारं केवड्याचं फूल केवड्याचं अत्तर। सुंदर अशी बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा झालेली आहे। त्याचबरोबर गजांत लक्ष्मी ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून सुंदरशी गजांत लक्ष्मी आपल्याकडे ऑर्डर करायची आहे। तर अशी ही आजची सुंदरशी धनलक्ष्मी कुंचन सेवा होती। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा किती मनाला प्रसन्न वाटतं। थोडीशी पूजा केलेली सुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता नांदते। त्याचबरोबर बघा ज्या ताईंना हे आसन हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आता सगळ्या देवी देवतांना आपण फुलं वाहून घेऊया। तुम्ही फळाचा नैवेद्य किंवा खेरीचा किंवा अगदी खडीसाखर सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। तर बघा सगळ्या देवी देवतांची छान पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं घरामधलं वातावरण। तुम्ही बघू शकता कलश पूजन सुद्धा मी केलेलं आहे। ज्या ताईंना जर्मन सिल्वरमध्ये कलश हवा आहे, ज्या ताईंना अशी पूजा साहित्य ही लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारा फ्रेम हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। आज मंगळवार असल्यामुळे तुळजाभवानी मातेला आबोलीचा गजरा वाहिलेला आहे। हे त्रिशूळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। माऊली किती गोड दिसत आहेत बघा। कारण ही पूजा करून नुसतं सकारात्मक नाही वाटत तर तुमच्या घरामधले भरपूरसे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि भरपूर तुम्हाला चांगले चांगले अनुभव सुद्धा येतात। ज्या ताईंना असा सुंदर कुंचन पूजा करून विधिवत हवा त्या ताईंनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बघा स्फटिकाच्या माळेवरती किंवा कमळगट्ट्याच्या माळेवरती तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हणू शकता। तर आता लक्ष्मीचा मंत्र हा कमळगट्ट्याच्या माळेवरती म्हटल्याने तो अतिशीघ्रपणे सिद्ध होतो। ज्या ताईंना माळ हवी आहे कमळगट्ट्याची त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। त्याचबरोबर बघा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत। तर आपल्याकडे श्रीयंत्र ठेवण्यासाठी अशी आपल्याकडे डिश मिळते सागवानी। तर ह्या डिशला 2 वर्ष झालेली आहेत। ज्या ताईंना श्रीयंत्र ठेवण्यासाठी किंवा ज्या ताईंना कुंकुमार्चन करायचं आहे त्या ताईंसाठी आपल्याकडे ही डिश उपलब्ध आहे। तर आता मी
पानावरती तुम्ही पान कशाचं घेऊ शकता किंवा अगदी तुमच्याकडे जर हे असेल नागिनीचं पान किंवा खाऊचं पान असं आम्ही म्हणतो, त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर ह्याच्यावरती मी श्रीयंत्र ठेवते. तर श्रीयंत्र बरोबर 2 वर्ष झालेत मला, मी दिंडोरीमध्ये घेतलं होतं, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत. तर आता श्रीयंत्र अभिषेक मी केलेला आहे. त्याचबरोबर श्रीयंत्राला मी केवड्याचा अत्तर लावणार आहे, कारण भगवान विष्णूंना केवडा फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा श्रीयंत्र सेवेसाठी केवडा अत्तर तुम्ही घेऊ शकता. तर बघा फुलदाणी आहे, ह्याच्यामध्येच मी फुलं ठेवते देवी देवतांची पूजा वगैरे करण्यासाठी. तर किती सुंदर वाटते मला आज, असं वाटतंय की इथून जाऊ नये, एवढं छान आणि प्रसन्न वाटतं या पूजा विधी केल्यानंतर. आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण सुद्धा तयार होतं. तर आता मला श्रीयंत्राला अत्तर लावायचं आहे केवड्याचं, कारण भगवान विष्णूला केवडा फार प्रिय आहे. केवड्याची अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे मिळते. तर बघा असा अत्तर तुम्हाला सुद्धा लावून घ्यायचा आहे श्रीयंत्राला, कारण भगवान विष्णूंना प्रिय असणारा केवडा अत्तर सुद्धा आपल्याकडे मिळतो. आता ह्याच्यावरती कुंकुमार्चन मी महालक्ष्मीचा मंत्र म्हणत करते. तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता किंवा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 असं कोणत्याही मंत्राचं महालक्ष्मीच्या पठण करत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा पूर्ण करायची आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे. 108 मणी असणारीच कमळगाठ. हे तूप मी रात्री लावून ठेवलं होतं, शुद्ध प्युअर गाईच्या तुपामध्ये भिजत घालायचे आहे आणि तुम्हाला व्हायचे, कारण ह्या माळ तुटत नाही, कसर लागत नाही, कारण माळ खराब होत नाही. शुद्ध प्युअर गाईच्या तुपामध्ये तुम्हाला ही माळ भिजत घालायची आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्राला ही माळ अशी अर्पण करायची आहे तुम्हाला. कमळगट्ट्याची 108 ही सुद्धा आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा कमळगट्ट्याची माळ तुम्ही वाहिली, श्रीयंत्राला कमळ नक्की वाहा. तर आपल्याकडं कमळ मी आणलं होतं परवा. कमळ मिळणं अवघड आहे, पण कमळ बघा माता लक्ष्मीच्या कृपेने कमळसुद्धा मिळालेलं आहे सेवेसाठी. त्यामुळे तुम्ही सुद्धा श्रीयंत्राला कमळ नक्की एखादं तरी अर्पण करा. हे बघा सुंदर असं कमळ, गुलाबाचं फूल असेल तर उत्तमच, तुम्ही ते सुद्धा अर्पण करू शकता. त्याचबरोबर कुंचनला सुद्धा एक मी आता गुलाबाचं फूल वाहते, कारण बघा योगायोगाने कमळ मिळालेलं आहे. तर सुंदर अशी बघा सेवा झालेली आहे विष्णू भगवान माता लक्ष्मीची श्रीयंत्राची. तर मंगळवारच्या दिवशी हे अशा तुम्हाला सेवा करायच्या आहेत छोट्या मोठ्या, आणि तुम्हाला सुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्की मिळेल. कारण ह्या सेवा ज्या आहेत त्या सेवेचं फळ हे प्रत्येकाला मिळतं, फक्त सेवा मनोभावे करा. आणि गजात लक्ष्मी सुद्धा सेवा करा त्या दिवशी, कारण गजात लक्ष्मी समुद्र मंथनातनं आलेलं एक रत्न आहे. तर बघू शकता श्रीयंत्राची सुद्धा सुंदर अशी सेवा झालेली आहे आणि धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सुंदर अशी सेवा झालेली आहे. तर हे दिवे बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे. तुम्हाला मी नेहमी सांगते आपल्याकडे बघा 50 वातींचा डब्बा मिळतो, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. महालक्ष्मी आपल्या दिव्याचं नाव आहे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे. महालक्ष्मी दिवा जिथे जिथे वसे, साक्षात लक्ष्मी वसे तिथे. तर हा महालक्ष्मी दिवा बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते असं ह्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे. त्याचबरोबर विष्णू लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला मंत्र पुष्पांजली करायची आहे. भरपूर ताई ज्या आहेत त्या भरपूर मेसेजेस कॉल असतात की ताई आमच्या घरी असा प्रॉब्लेम आहे, आमच्या घरी असं होतंय, पती पत्नींचं आपसातमध्ये जमत नाही. तर त्या ताईंनी बघा अशी परडी आहे, ह्याच्यामध्ये मंत्र पुष्पांजली बनवायची आहे. गुलाबाची ज्या फुलाची तुम्हाला आहे अवेलेबल त्याची, आणि विष्णू लक्ष्मी मातेला त्यांचा मंत्र म्हणत तुम्हाला मंत्र पुष्पांजली अर्पण करायची आहे. ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः कोणत्याही मंत्राचं पठण करून मंत्र पुष्पांजली भगवान विष्णूंना करायची आहे. ओम श्री विष्णू लक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम श्री विष्णवे नमः ह्या मंत्राचं पठण करत मंत्र पुष्पांजली 108 वेळा व्हायची आहे मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी. ओम श्री विष्णू लक्ष्मी नमः.
ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. असं म्हणत मंत्र पुष्पांजली तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला वाहायची आहे. तर असे गजानन लक्ष्मी सुद्धा तुम्हाला सेवेमध्ये ठेवायचे आहेत. तर बघा खूप सुंदर अशी आजची पूजा श्रीयंत्राची सुद्धा झालेली आहे. त्यासोबत ताईंच्या झोबो कॉइन रोज कॉइनची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे. आणि ज्या ताईंना हे पूजा साहित्य सुंदर असा कुंचन हवा आहे सेवेसाठी, त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कारण या पूजा करून खूप मनाला प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि सकारात्मकच नाही वाटत, तर आपल्या घरामध्ये सुख शांती, आपल्या घरामध्ये चांगलं ऐश्वर्य आरोग्य सुद्धा नांदतं. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. हे जे आसन बघताय तुम्ही ग्रीन कलरचं, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून हे सुंदरचं आसन ऑर्डर करायचं आहे. त्याचबरोबर पूजा साहित्य तुम्ही बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर आपल्याकडे पूजा साहित्य सुद्धा मिळतं. ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.